भाजपा आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी भेट घेतली। अण्णा, नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली? चर्चा काही नाही, एक दोन तीन मुद्दे आहेत। एक तर या जिल्ह्यामध्ये म्हणजे चॉकलेट वाटावेत किंवा चणे फुटाणे वाटावेत अशा पद्धतीने आर्म लायसन, मराठीमध्ये आपण अग्निशस्त्र असा शब्द वापरतो, हे शस्त्र परवाने या ठिकाणी वाटले गेलेले आहेत। ठराविक एकाच तालुक्यामध्ये मला वाटतं परळी तालुक्यामध्ये अर्ध्याच्या वर असतील हे, आणि बाकीचे सगळे जिल्ह्यात असतील। सर्वात कमी माझ्या मते आष्टी मतदारसंघात असतील। तर हे जे चण्या फुटाण्यासारखे वाटलेले शस्त्र परवाने आहेत हे रद्द करावेत, लवकरात लवकर तो विषय संपवावा। शिरसाळा ह्या गावाची 1400 हेक्टर जमीन जी गायरान जमीन आहे ती जमीन मोजणी करून मोकळी करावी, ही एक मागणी केली। आणि तिसरं, राखेचं जे गोडगंबाल आहे तिथलं तातडीनं थांबवलं पाहिजे। परळी शहरातल्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या लोकांना ते आता त्वचेचे आणि श्वसनाचे लहान लेकरापासून ते 80 वर्ष वयापर्यंतच्या माणसाला त्वचेचे आणि श्वसनाचे आजार व्हायला लागलेत। याच्यामुळं फार काहीतरी गंभीर प्रकार होऊन जाईल। ते लोक ज्यांना जीवन जगायचे त्यांचं आयुष्यसुद्धा कमी करू नये म्हणून ती राख पूर्णपणे थांबवावी, जी बेमालूमपणे आत्तापर्यंत 2002 पासून आत्तापर्यंत वाहिली जात होती। देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली, ह्यावरली आमच्या आमदारांनी लक्ष द्यावं असं बावनकुळे बोलले। 100% देवेंद्रजींवरच विश्वास आहे। तुम्ही पाहिलं ना परवाचा मोर्चा, एक तरी माणूस देवेंद्रजींच्या विरोधात बोललं का? एका तरी माणसाने, ठीक आहे एक जण बोलले होते भावनेच्या भरात, परंतु त्याला दाद दिली नाही ना, लोकांनी त्यांना दाद दिली का? नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम पब्लिकमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल मत चांगलं आहे, त्यांच्याबद्दलचं मत पॉझिटिव्ह आहे। उघड झालं ना, परवाचा लाख लोकांचा मोर्चा होता ना, तुम्ही असताल ना तिथं। मग ह्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय धनंजय मुंडे यांचा राजीनामा, याच्यात काय राजकारण चाललं का? नेमकं काय हे असं प्रसारमाध्यमांची चर्चा? मी राजीनामा मागितला नाही, ज्या आमदारांनी मागितला तुम्ही त्यांना जाऊन विचार। दीपक केसरकर आणि बबनराव तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं। हे बघा, दीपक केसरकर साहेब फार मोठे नेते आहेत, कदाचित ते माझ्या अगोदरचे असतील। बबनराव तायवाडे फार मोठे नेते, त्यांना वाकून नमस्कार करतो। किमान इतक्या दुर्दैवी आणि इतक्या क्रुएल पद्धतीने मारलेल्या घटनेमध्ये तरी जातन ओबीसी आणि हे आणू नकाला का? तुमच्या पाया पडतो, हात जोडून पाया पडून चला। एक शेवटचा प्रश्न, जे इथले हे आहेत मुख्य आरोपी ज्यांचा संशय घडला, जे फरार आहेत याच्यामध्ये, ते त्यांना ताब्यात घेतल्याचं बोललं नाही, माझा बंद आहे, त्यांना ताब्यात घेतल्याचं बोललं जातं। यार तुझं बंद कर ना, कोणाचं आहे ते? हां वाल्मिक कराडांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे, ते सरेंडर होणार आहेत अशी चर्चा आहे। ते पकडले जातील, नका का व्हायना सरेंडर, तरी पकडले जातील। पुलिस चुन चुन के मारती है, चुन चुन के पकडती है। तुम्ही लगेच मारती है म्हणजे तसलं नको बरं का, ते पिक्चरमधल्या डायलॉगमुळं म्हणलो मी, पण चुन चुन के पकडती है। पाताल में भी गए तो भी उठा के लाती है। ये हमारी पुलिस है। पोलिसांवर CIDवर आमचा 100% विश्वास आहे। पोलीस आणि CIDवर आमचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। कॅमेरामन सुरेश कळकर, रमेश शेंडके, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।